ओम नमो नमः ओम नमो नमो हे शिव शंकर ओम नमो नमः ओम नमो नमो हे शिव शंकर ओम नमो नमः ओम नमो नमो हे शिव ओम नमो नमः ओम नमो नमो हे शिव शंकर ओम नमो नमः ओम नमो नमो हे शिव शंकर ओम नमो नमो तुझे चरणावरती रमो 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 तुझे पादक रमते नमो 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 तुझे चरणावरती रमो 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 तुझे पादक रमते शंकर ओम नमो नमः ओम नमो नमो हे शिव शंकर ओम नमो नमः सुस्वागत सुस्वागत संतोष मोरे लिखित आणि प्रदीप लक्ष्मण दिग्दर्शित एक काल्पनिक ऐतिहासिक वगनाट्य आपल्याकडे सादर करीत आहोत। एक रात्र वैर्याची
एक रात्र वैराची. महाराजांचा जय जयकार असो. महामंत्री सैतानाच्या सततच्या हल्ल्याने आपल्या राज्यातील सारी जनता चिंतातूर आहे. त्याचबरोबर तो सतत हल्लाच करत असल्यामुळे आपल्या राज्याची संरक्षण व्यवस्था सुद्धा चिंतातूर आहे. महामंत्री यावर आपल्याला लवकरात लवकर उपाययोजना करायलाच हवे. महाराज, त्याच्याबद्दल तुम्ही मुळीच चिंता करू नका. त्याचा बंदोबस्त मी करतो. ठीक आहे. जय महाकाली. जय महाकाली. महाराज, सत्याला हल्ला केला दिसतोय. आपण तयारी लागलो पाहिजे. जय शिवशंभो. जय महाकाली. माझ्या मनात एक विचार सुचला. तेव्हापासून याचना करत असताना तुला मी एक नवास केला होता. तो नवास म्हणजे असा की 51 मुंडे हाणून तुझ्या चरणाशी अर्पण करीन असा नवस केला होता. एक काय आणि 51 काय
हजारोंच्या मूर्त्या आणून तुझ्या चरणाशी अर्पण करीन. पण माते मागणं एकच आहे, प्रसन्न हो माते, प्रसन्न हो. भक्ता, मी तुझ्यावर प्रसन्न झाले आहे. तुला कोणता वर मागायचा तो मागून घे. धन्य झालो माते, धन्य झालो माते. मी एक असा तुझ्याजवळ वर मागत आहे, जो तू वर दिलास म्हणजे मला थांबण्याचं कारण नाही. आणि जर का तो वर माझा परिपूर्ण दिलास तर एक काय 51 काय हजारांच्या मूर्त्या पाडून तुझ्या चरणात कोण म्हणतोय माते, अमर जीवदान प्रदान कर, अमर जीवदान प्रदान कर. सैताना, मला कल्पना आहे तू जरी सैतान असलास तरी तुझा जन्म मानव जातीत झाला आहे आणि मानव जातीत अमर वरदान कोणालाही मिळू शकत नाही. तरी तू केलेल्या भक्तीवर प्रसन्न होऊन तुला असा वर देते की तुझ्या राज्याबाहेर तुझ्या केसालाही धक्का लागणार नाही. तुझ्या राज्यापासून तुझ्या वैराला दूर ठेव. तथास्तु. माते, तेवढा तुझा आशीर्वाद आहे ना. आणि जर का तू तेवढा मला आशीर्वाद दिलास तर एक काय 51 काय हजारोंच्या मूर्त्या पाडून तुझ्या चरणाशी अर्पण करणार आहे. माते, जर का तुझा हा वर माझ्याकडून प्राप्त झाला दिलास आणि तो जर का सफल झाला तर हजारोंचे मूर्त्या पाडून मी तुझ्या चरणाशी अर्पण करणार आहे. मग मला भीती कुणाची माते, मग मला भीती कुणाची नाही. मला या त्रिभुवनामध्ये भीती कुणाचीच नाही. मी एक मानव रूपी सैतान आहे. मला भीती कुणाचीच नाही. 51 काळ हजारोंच्या मूर्त्या म्हणून तुझ्या चरणाशी अर्पण करीन असा वर तुम्हाला प्राप्त करून दिलास. मग माझ्या वैर्यालाच काय, पण प्रत्यक्ष यम जरी आला तरी माझ्या राज्य गुह्यात प्रवेश करू शकणार नाही. काय रे बालू, अरे काय रे, अरे तो शैतान लई पिसाला बाबा. लई बा, अरे दिवस हेला तू सोडलं का म्हणून बोलला. दर दिवस इथे मुर्दा हायच. हा, तुझ्यासारखा येतो आणि एक मुर्दा घेऊन जातो. हे बघ, काहीतरी ऐकून वैतागलेलं आहे. वैतागलेलं आहे आणि माहिती आहे काय, हा या राजपाट गावात आपल्या आई आलेली आहे. आईचा आपण जरा धावा करूया. त्याने कुठे थांबला तर थांबला. आपलाच मुर्दा नाही त्यातनं आपण वाटलं वाटलेला आहोत. राजपाट गावच्या भैरवनाथा, राजपाट गावच्या भैरवनाथा तुला मी आळविला.
हॅलो, ऋषिकेश जाधव कुवार यांच्याकडून या कार्यक्रमासाठी रोख 200 रुपयाचा पारितोषिक आला आहे. त्याचप्रमाणे श्रेया दत्तराम मोरे यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. त्याचप्रमाणे ऋषिकेश जाधव कुवार यांच्याकडून मदनसाठी 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. त्याचप्रमाणे दिशा साऊंड सर्व्हिस यांच्याकडून उक्षे यांच्याकडून 50 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. दीपक रावणांग आणि अमृत रावणांग यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. प्रवीणा सुधाकर मोरे हिच्याकडून 101 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. या सर्व भक्तिदात्यांचे आम्ही भैरवनाथ तमन्नाट्य मंडळ अत्यंत आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याआधी मी काय म्हणतो, आपलं मरण काय सांगू शकत नाही. हा येतो, एक मुलगा घेऊन जातो. आपला कधी मुलगा माहिती नाही म्हणतात. या गाडीवर कधी बसणार सांग मला. मी बसणार. अरे मी बसणार. अरे मी बसणार. मी बसणार. मी बसणार. माझ्या पायात तो थोडासा आनंद घेतो. बाबा कोणी झोप काढली. हो हो हे आनंद काय चालू तुमचा? काय चाललं? काय दिलं नाही वगैरे मित्र तुला मला दिसलं आम्हाला सोडतो. कोल्हापूरची हलत ह्याची बायको झाली. नोकरी महाराज आले तर त्यांना सांगा मी थोडा वेळ फेरबेका मारून येतोय. नोकरी नको सेवक महामंत्री आले होते की नाही? आले होते पण फेरफटका मारून येतो म्हणाले. महाराजांचा जय जयकार असो. यावे यावे महामंत्री यावे. त्या सैतानाचा काही थांबता लागला का?
महाराज काल रात्री त्या सैतानाने केलेला हल्ला आणि रोज राज्यातून खून करून एका माणसाचा मुर्दा जेवण झाले. यामुळे राज्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. महामंत्री त्या नादान सैतानाचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा लागेल, नाहीतर जनतेचा आपल्यावर असलेला विश्वास उडून नकोच्या प्रसंगाला तोंड द्यावे लागेल. महाराज सैनिकाला जास्त पारा ठेवायला सांगितलं आहे, परंतु काय महामंत्री ते संकोचपणे सांगा. परंतु काय? महाराज गुप्त हेराकडून चिंताजनक वार्ता आली आहे. अशी कोणती चिंताजनक बातमी महामंत्री जे आपण सांगायला आमच्याकडे घाबरत आहात? सांगतो महाराज. त्या सैतानाने महाकाली मातेला प्रसन्न करून एक वरदान प्राप्त केलं आहे की सैतानाला त्याच्या गुहेबाहेर कोणी मारू शकत नाही, परंतु सैतानाला त्याच्या गुहेत त्याला धोका आहे. महामंत्री याचाच अर्थ असा आहे की जर त्या नादान सैतानाचा काटा काढायचा असेल तर त्याच्याच राज्यात जाऊन त्याला ठार मारावं लागेल. महामंत्री मी तुम्हाला असा आदेश देतो की आज यावर तुम्ही युक्ती शोधून काढावी. महाराज याच्यावर आम्ही युक्ती शोधून काढू. ठीक आहे, चला तर. चला. चंद्रशेखर राजा आहे ना, घाबरले नाही. तू घाबर, मी घाबरणार नाही. कोणाला माझा नाही अरे तो चंद्रशेखर राजा रे, चंद्रशेखर राजा आपल्यावर फार घाबरलेला आहे. सायकल मारायला अरे मी असताना तू घाबरू नको. आता महाराज एक वेळ आहे ना सैतान सैतान महाराज नित्य पटाक 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 होय. आता माझ्या आजोबांची गोष्ट सांगतो. मी जास्त बोलत नाही पण बोलण्याचा प्रयत्न करतो. चायनीज आहे वाटतं. चायनीज आहे काय? आमच्या घरात एवढे उंदीर झाले इकडून तिकडून. मी सांगतो अशी कृती करा. उंदीर म्हणजे उंदीर
रंग्या उद्या गेले आता उभे राहा. सैतान मारत नसतील तेव्हा मी महाराज. हा आता सैतान महाराजांची वेळ झाली आहे. आता त्यांच्या मागे पुढच्या जमवायचं माझ्या काम आहे. आधी बिशानासारखा करतो. मग झोप लागते का? पारा नीट ठेवा. हा मुर्दे मला मारायचे. महाराज आपणच तयार. अक्षर मैंने गंगाया हरामखोर. जय महाराज. यायला लागलं नाही अरे सैतानाचा राजसेवक आहेस तू आणि मच्छर मारण्यात दंग झालायस. हरामखोर, सरकार राजानं चुका हल्ला टाकला तर तुला मच्छर संघात केव्हा उडवेल याचा ठाम पत्ता लागणार नाही. म्हणून म्हणतो राज्यावर व्यवस्थित पारा ठेवा. या सैतानाचा राजसेवक आहे. महाराज म्हटलं होय म्हणा. नाही तर सोडून द्या. काय मारून नाही काय मुर्दे काय जमा करतो तुमच्या पाठी मागे सगळं सांभाळणार कोण सांगितली. राजकारभार चालवलं म्हणजे सोपी गोष्ट नाही. माझ्या जला मच्छर जावी नाही. सैतान म्हणतात त्याला. जर का काळा वेळाची गाठ पडली ना तर तुमचे तिघांचे मुर्दे बनून त्या देवीला अर्पण करेल. म्हणून म्हणतोय माझ्या ह्या राज्याबाहेर राज्य कारभार शिस्ती प्रमाणात चालला पाहिजे. या सैतानाचं असं मत आहे. नाहीतर जर का फालतू बडबडीला या राज्यात वागाल तर नाहक प्राणास अरे तुझं मच्छर आहे. तुला माहित आहे अरे ह्या सैतानाला महाकाळीचं वरदान मिळालंय. ज्योतिषी पंचाग्नी भगत सांगतात कसं ना. तुला नाही कळणार त्याचा अर्थ. अरे मला नाही करणार नको. कारण तुम्ही फक्त मच्छर मारण्याचा दंग असणार. या सैतानाच्या राज्याबाहेर जो कारभार चालवायचा आहे तो या सैतानाला एकेकाचे मुर्दे पाडून मला देवीचा नमस पूर्ण केलाय आणि यापुढेही पूर्ण करायचं आहे. म्हणून म्हणतो राज्यावरती व्यवस्थित लक्ष असायला पाहिजे. मजबूत आहे मला. राजसेवक बोला. महाराज तुम्ही आपल्या खुश आहात काय. आता कसं अगदी वळणावर आलास. मार खाऊन तुम्ही खुश आहे कारण देवीने मला वरदान दिलं आहे. आणि ते वरदान म्हणजे असं आहे रंग्या माझ्या राज्य गुहेबाहेर कोणत्याही शत्रूवर मी मात करून त्याच्यावर विजय मिळवी.
मला देवीचं वरदान आहे तेव्हा म्हणतो आज देवीचा जागरण गोंधळ झालाच पाहिजे म्हणून म्हणतो नर्तकीला बोलू आपला देवीचा जागर चालू करा ना तयारीला लवकर लागा पिंगा जवानीला वाघात माझ्याच्या आहेत तुम्ही आले अस्वस्थ व्हा हे आमतो नर्तकी शिपाई महाराज इथे नर्तक्या आल्यावर फालतू बडबड बंद करा अजिबात जागरण गोंधळ शिस्तीप्रमाणे झाला पाहिजे नाहीतर बदलून झाला पाहिजे रंग्या आज सेवक आहे हे विसरू नकोस नमस्कार केला तुम्हाला देवीचा जागरण गोंधळ चालू करा मला चालणार नाही मला हा गोंधळ झाला म्हणून गोंधळ म्हणूनच आम्ही घालत होतो ना कुठून आणलं उचलून रे कुठून आणलेले रंग्या आज इश्काचा होऊया जन्म तुम्ही सोडला
नका बघू असं मनवाला अंगात पेटलाय अंगात पेटलाय चालन सूर्या जास्वंद फुलला माझ्या ओठांवरती जास्वंद फुलला भरल्या ज्वालीला कुस्करून घ्याला भरल्या ज्वालीला कुस्करून घ्याला कुस्करून अंगात पेटलेली आग तुम्ही विझवा अंगात पेटलेली आग तुम्ही विझवा अंकावनं मला चालन सूर्या अंकावनं मला चालन सूर्या अंकावनं मला चालन सूर्या मागच्या गेटवर मागला तिथे बसू नको काय रंगा मला देवीने आशीर्वाद दिला आहे का पण तुला त्याचा अर्थ नाही समजला काय थोडं थोडं समजला माझ्या राजाच्या गोळ्यात मी कोणत्याही शत्रूला नामशेष करू शकतो त्याच्यावर विजय मिळवू शकतो परंतु त्याचा अर्थ माझा असा आहे की माझं मरण माझ्या राज्यापुढे झाले असं मला देवीने वरदान दिलंय म्हणून म्हणतो जा लवकर जा आणि माझा खुणी खंजीर तयार करून ठेव मी महाराज खुनी खंजीर तयार करतो तुम्ही पुढे व्हा मी आलो त्यांची जरा परीक्षा घ्यायची 12 करतात की नाही पण वेळ लावू नकोस नाही झटक्या नाहीतर मच्छर होऊ नकोस मला माहिती आहे मध्य व्हायच्या अगोदर लक्षाचा तू असू द्या ठीक आहे. मग राज्यावरती पारा व्यवस्थित ठेवा नाहीतर यास अतिमारीची गाठ आहे तुझी समजलं हा लक्षात ठेवा येतो मी नर्तकीसाठी अनंतराम